श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मन एका विलक्षण शांतीने भरून जातं. ते कोण होते, कुठून आले? कोणी म्हणतं ते दत्तात्रेयांचे अवतार होते, कोणी म्हणतं ते योगसिद्ध महामानव होते. पण भक्तांसाठी ते काय होते हे शब्दांमध्ये मावणारं नाही. ते होते विश्वासाचं वादळ, करुणेचा समुद्र आणि अनुभवलेलं देवत्व. अक्कलकोट हेच त्यांचं कर्मभूमी. त्या वटवृक्षाखाली ते बसत, डोळ्यांत तेज, चेहऱ्यावर गंभीरता आणि अंतर्मनात असीम करुणा. कधी रागवायचे, कधी हसवायचे, पण त्यांचा प्रत्येक शब्द ही जणू आत्म्याची औषधं असायची. एकदा एक संशयवादी माणूस त्यांच्या भेटीला आला. स्वामी काहीच बोलले नाहीत, फक्त डोळ्यांत बघितलं आणि म्हणाले, तू शोधायला आलास, उत्तर तुझ्यातच आहे. त्या एका वाक्याने त्या माणसाचं जीवन पालटून गेलं. स्वामींनी कधीच धर्म, जात, लिंग असा भेद मानला नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक जीव हाच आत्मा होता, प्रत्येक आत्मा हाच देव होता. ते म्हणायचे, भक्ती करायची असेल तर ती कृतीतून करा, केवळ शब्दांत नाही. आजही अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली गेलात तर एक अज्ञात शांती अनुभवाला येते. डोळे मिटले की जाणवतं, स्वामी अजून आहेत. ते आपल्या सोबत आहेत, फक्त शरीरात नाहीत, पण प्रत्येक श्रद्धेच्या